ओके. ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे होपफुली आहे ना. डेव्हलपमेंट audio I have started recording now. So before starting lecture, let me tell you unit is growth and development economics, and the concept of economic growth and economic development we are going to study today. आर्थिक वाढ आणि आर्थिक विकासाच्या संकल्पना आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायच्या आहेत. डेव्हलपमेंट स्टडीज इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे? डेव्हलपमेंट स्टडीज द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक विच कन्सर्न विथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अंडर डेव्हलप्ड कंट्रीज. याच्या या ठिकाणी ठेवा की इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, ठीक आहे, आणि त्या इकॉनॉमिक ब्रांचेस मध्ये डेव्हलपमेंटल ब्रांच किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही एक ब्रांच आहे जी पॉल रॉमर 1996 मध्ये economic growth occurs whenever economic agents take resources and rearrange them in a way that are more valuable. असं म्हटलं होतं कोणी? पॉल रॉमर. ठीक आहे. काय म्हटलं होतं यांनी की इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ ही कधी होते? कधी होते? जेव्हा हे आर्थिक एजंट म्हणजे आपण संसाधनं जी घेतात, आपल्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्स घेऊन त्याची पुनर्रचना करतो म्हणजे काय करतो? आपण त्याच्यातून काहीतरी नवीन निर्माण करतो. लाईक आपल्याकडे जंगल आहे, जंगलातून आपल्याला लाकूड मिळते, हे संसाधन आहे आणि एजंट कोण आहोत? आपण आहोत. तर त्या लाकडापासून आपण फर्निचर बनवतो म्हणजे आपली आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ झालेली असं आपण म्हणतो. अकॉर्डिंग टू पॉल रॉमर यांच्या म्हणण्यानुसार. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक वृद्धी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ दिले आहेत, परंतु सर्व व्याख्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, ज्याचा अर्थ असा आहे की जेव्हा लोक संसाधने घेतात आणि समाजासाठी मौल्यवान असलेल्या मार्गाने त्याची पुनर्रचना करतात तेव्हा आर्थिक वाढ होते असे म्हटले जाते. आता याच्या व्याख्यानुसार किंवा ह्या स्टेटमेंटनुसार काय आहे बघा. भरपूर जणांनी आर्थिक वृद्धीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत, पण या व्याख्यांचा सगळ्यांचा अर्थ एकच होतो. काय होतो? की समाजासाठी एखाद्या व्यक्तीने किंवा समाजामध्ये ज्या लोकांनी काय केलेलं आहे? संसाधनांचा वापर करण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्या संसाधनांचा वापर केलेला आहे, समाजासाठी पुनर्रचना केलेली आहे त्या संसाधनाची, तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो? वृद्धी झाली. आता याच्यामध्ये असं म्हणण्याचं रिझन आहे, चांगल्या कामासाठी म्हणण्याचं रिझन असं आहे की काही लोक त्याचा गैरवापर देखील करतात, राईट? जे मेटल आहे किंवा आणखी दारुगोळा आहे त्याचा उपयोग बंदूक बनवण्यासाठी केला जातो आणि ही बंदूक चुकीच्या मार्गांसाठी वापरली जाते. तर अशा वेळेला वृद्धी होते असं आपण म्हणू शकत नाही किंवा आर्थिक विकास होतोय असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे इथे त्यांनी म्हणलेले की समाजासाठी मौल्यवान असलेल्या मार्गाने त्याची पुनर्रचना करणे. कशाची? संसाधनाची. त्यावेळेस इथे विकास होतो. आर्थिक वाढीची व्याख्या विस्ताराचा एक दर म्हणून केली जाते, जी अल्पविकसित देशाला जीवन जगण्याच्या जवळच्या निर्वाह पद्धतीपासून तुलनेने कमी कालावधीत उच्च पातळीवर नेऊ शकते. आता हे आर्थिक वाढ जी आहे ती काय होते? आर्थिक विकास ही लॉंग टर्म अशी टर्म आहे आणि आर्थिक वाढ ही कशी आहे? कंटिन्युअस प्रोसेस आहे, ठीक आहे, आणि ही शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला दिसून येऊ शकते. तर ही आर्थिक वाढीची जी संकल्पना आहे ती तुम्हाला कशामध्ये दिसते? तर जे अल्पविकसित देश आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ होताना तुम्हाला दिसून येते. ग्रोथ होताना दिसून येते म्हणजे की त्यांच्यामध्ये वाढ झाली की नाही हे तुमच्या लक्षात येतं. इन शॉर्ट, इकॉनॉमिक ग्रोथ इज डिफाइन्ड ॲज अ पर्सिस्टंट it output and has been sustained over a longer period of time in terms of value addition. आता व्हॅल्यू एडिशनच्या टाइम मध्ये काय होतं? इकॉनॉमिक ग्रोथ ही नेहमी वाढत राहताना दिसते. इट इज अ डायनामिक कन्सेप्ट अँड इन कंटिन्युअस एक्सपान्शन ऑफ लेवल ऑफ आउटपुट इफ देयर इज वन टाइम राईज इन आउटपुट विच इज शॉर्ट लाईफ इन टेम्पररी डिस्क्रीट राईज. आता इथे बघा थोडक्यात आर्थिक वाढीची व्याख्या आउटपुट मध्ये स्थिर अशी म्हणजे उत्पादनामध्ये स्थिर आहे, ठीक आहे. स्थिर आहे म्हणजे काय? तर मूल्यवर्धनाच्या दृष्टीने दीर्घकालीन टिकून राहते. म्हणजे ही वाढ मूल्यवर्धन म्हणजे काय? व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय? की एका वस्तूवरती त्याची व्हॅल्यू वाढत राहते आणि ही आपल्याला इथे वाढताना दिसून येते, ठीक आहे. सो ही जी संकल्पना आहे या दोन संकल्पना तुम्हाला कशा वेगवेगळ्या आहेत? वाढ आणि विकास या दोन गोष्टी तुम्हाला पहिल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. तर वाढ ही कशी आहे? तुमचे नंबर्स उत्पादनामध्ये वाढ होते म्हणजे काय होते? तर प्रोडक्शन पहिले 100 आहे आणि आता तुमचं प्रोडक्शन झालेलं आहे 1000 युनिट्स किंवा 1500 युनिट्स ही वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं पैशामध्ये केलेल्या कॅल्क्युलेशन्स म्हणजे 100ला तुम्हाला 100 मिळत होते, 1000ला तुम्हाला 1000 मिळत होते, 1500ला तुम्हाला 1500 किंवा प्लस 500 रुपये मिळत आहेत. हे तुमची काय आहे? ही वाढ आहे.
जे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण आर्थिक विकास झाला कधी म्हणू शकतो, जेव्हा याच्या नंबर सोबत हे जे पैसे आहेत, त्या पैशांचा चांगला उपयोग झाला. त्या व्यक्तीचा, त्या बिझनेसचा किंवा त्या बिझनेसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची राहणीमानाचा दर्जा उंचावला. त्याच्या बेसिक नीड्स ज्या आहेत त्या कंप्लीट व्हायला लागल्या. तर त्यापासून आर्थिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. लक्षात येते का आर्थिक वाढ आणि विकास दोन्हीमधल्या गोष्टी किंवा डिफरन्स? See, intensive growth has more relevance, particularly for cases where too focus upon in living of standard of population. Extensive growth has more relevance when we want to focus upon the aggregative phenomenon like economies of scale. Economies of scale related आपण काय म्हणू शकतो, या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत जे रिलेटेड आहेत कशाशी, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड. ठीक आहे. चेंज इन लेवल ऑफ आउटपुट और चेंज इन आउटपुट कॅपॅसिटी. Most growth theories are connected with the changes in output capacity as focused upon these assure change in level of output. ज्या थेरीज आहेत, ठीक आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स मधल्या ज्या थेरीज आहेत आपल्या या ग्रोथ थेरीज मधल्या, त्या मोस्टली काय दाखवतात, तर उत्पादनामध्ये काय बदल आला, उत्पादन क्षमतेमध्ये काय बदल आला, त्याच्यावरून ग्रोथ झाले की नाही आणि झाले तर किती झाले, कसे झाले, याच्यावरती ह्या थेरीज मांडल्या जातात. Then economic growth is also concerned with the changes in form of economic activity. ठीक आहे. ग्रोथ ही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्याशी पण रिलेटेड आहे. जसं की बघा, गहन वाढ विशेषतः प्रकरणासाठी अधिक प्रासंगिक आहे, जिथे आपण लोकसंख्येच्या जीवनमानावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड जो आहे तो कसा वाढलाय त्याच्यावरून आपल्या थेरीज कॅल्क्युलेट होतात किंवा त्या थेरीज काम करतायत की नाही आपल्याला समजतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती झालेली आहे की नाही. ठीक आहे. आणि आउटपुटच्या पातळीत म्हणजे काय, उत्पादनाच्या पातळीमध्ये बदल किंवा उत्पादन क्षमतेमध्ये बदल होतो. म्हणजेच काय होतं, आपलं वाढ झालेली आहे की नाही याच्यावरती आपला फोकस जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये उदाहरण दिलं आहे की कृषी क्षेत्र ते तृतीय क्षेत्रावरती अवलंबून असतो पूर्ण आउटपुट. ठीक आहे. म्हणजे कृषी क्षेत्रापासून स्टार्ट केलं जातं. कृषी क्षेत्र म्हणजे कोणतं, ऍग्रीकल्चर सेक्टर, प्रायमरी सेक्टर, ज्या ठिकाणी तुम्हाला रॉ मटेरियल मिळेल. रॉ मटेरियल मधून तुम्ही घेणार तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्र म्हणजे कोणतं, टर्शरी सेक्टर, सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे. त्या ठिकाणी जे तुम्हाला मिळेल ते असणार आहे तुमचं आर्थिक विकास आणि वृद्धी. तर या ठिकाणी बेसिक कंपॅरिझन आहे, डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सुरुवातीला इथे आहे मीनिंग. ठीक आहे. मीनिंग म्हणजे काय, अर्थ. तर अर्थ काय आहे, आता मला वाटतं याचं मी मराठी केलं नाहीये पण तुम्हाला मी सांगते. अर्थाच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, इकॉनॉमिक ग्रोथ इज द पॉझिटिव्ह चेंज इन अ रिअल आउटपुट ऑफ कंट्री इन अ पर्टिक्युलर स्पॅन ऑफ टाइम. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आता ग्रोथला आपण वृद्धी म्हणतो आणि वृद्धी म्हणतो आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला आपण आर्थिक विकास म्हणतो. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर एक चांगल्या गोष्टीने सकारात्मक चेंज तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतो एका पर्टिक्युलर टाइम स्पॅन मध्ये, एका पर्टिक्युलर फिक्स अशा टाइम पिरियड मध्ये तुम्हाला हा पॉझिटिव्ह चेंज दिसून येतो इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये, ज्यामध्ये तुमचं रिअल आउटपुट वाढतं. रिअल आउटपुट म्हणजे जे तुमचं अवेलेबल आहे ते. ठीक आहे. म्हणजे जे एका वर्षाच्या कालावधीमध्ये तयार होणारं तुमचं उत्पादन. ठीक आहे. तर ते आहे. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स राईज इन लेवल ऑफ प्रोडक्शन इन इकॉनॉमी अलॉंग विथ ऍडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इम्प्रुव्हमेंट इन लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ऑन सो ऑन. जसं मी सुरुवातीला सांगितलं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, नोंद. अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल म्हणजे आर्थिक विकास आणि संख्यात्मक बदल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आर्थिक वाढ. ठीक आहे. इथे बघा ना याच्यात सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स राईज लेवल ऑफ प्रोडक्शन. वस्तूच्या प्रोडक्शन उत्पादनामध्ये वाढ होते, पण त्याच्या सोबतच तुमचं ऍडव्हान्समेंट टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी वाढ होते म्हणजे काय की तुमच्या पर्टिक्युलर कंट्रीची सुद्धा इथे वाढ होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या राहणीमानामध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. म्हणजे याच्यासोबत संख्येसोबतच गुणात्मक गोष्टी पण याच्यामध्ये वाढलेल्या दिसतात आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. हा, आर्थिक विकासामध्ये आणि आर्थिक वृद्धीमध्ये तुम्हाला नंबर, आउटपुट, रिअल आउटपुट इथे आपण कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. आणि
सेकंड बघा कन्सेप्ट इकॉनॉमिक ग्रोथ नॅरोवर आहे, कारण हे स्पेसिफिक टाइम पिरियड साठी मोजलं जातं. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आर्थिक विकास ही ब्रॉड कन्सेप्ट आहे, कारण ही लॉंग टर्म साठी मोजली जाते. आता एखाद्या व्यक्तीचा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड किंवा हा राहणीमान हे सुधारलंय की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार, मागच्या वर्षीचा त्याचा टाइम पिरियड आणि आत्ताचा वर्षीचा टाइम पिरियड, परत त्याच्या पुढच्या वर्षीचा टाइम पिरियड, हे सगळं टॅली करून आपण बघणार की त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढलंय की तेवढंच राहिलंय. मग ही कशी लॉंग टर्म प्रोसेस आहे, इथे बघा लॉंग टर्म प्रोसेस आहे. आणि इकॉनॉमिक ग्रोथ तुम्हाला दरवर्षी समजून घ्यावे लागते, दरवर्षी तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागते. त्यामुळे ही कशी आहे, शॉर्ट टर्म प्रोसेस आहे. आता याचा स्कोप इकॉनॉमिक ग्रोथ तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळेल किंवा इकॉनॉमिक ग्रोथ झाली आहे हे कशावरून समजेल, इन्क्रीज इन इंडिकेटर्स लाईक जीडीपी, पर कॅपिटा इन्कम एक्सेट्रा. म्हणजे नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना आपण जीडीपी कॅल्क्युलेट करतो, हा पर कॅपिटा इन्कम कॅल्क्युलेट करतो, आणि ते वाढलेलं असेल तर तुम्हाला समजतं की वृद्धी झालेली आहे. ठीक आहे, तर हे घटक आहेत, हे स्कोप आहे जिथे तुम्हाला आर्थिक वृद्धी दिसून येते. आणि दुसऱ्या साईडला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास म्हणजे काय, इम्प्रूव्हमेंट इन लाईफ एक्सपेक्टन्सी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, लिटरसी रेट आणि इम्प्रूव्ह पॉवर्टी रेट्स, याच्यावरून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास झालाय की नाही हे तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे ज्या देशाचा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी असेल, बालमृत्यू दर कमी असेल, साक्षरता दर जास्त असेल, लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान जास्त असेल, तर याची इकॉनॉमिक विकास म्हणजे आर्थिक विकास झालेला आहे असं तुम्ही क्लिअरली सांगू शकता ना. नॉर्मली तुम्ही बघितलं तरी पण याचा आन्सर तुम्ही असं देऊ शकता. सो दॅट इज आर्थिक विकास. ठीक आहे. देन इकॉनॉमिक ग्रोथ ही डेव्हलप कंट्रीज साठी लागणारी कन्सेप्ट आहे, आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही डेव्हलपिंग इकॉनॉमीज साठी आहे. डेव्हलप्ड इकॉनॉमीज साठी आर्थिक विकास झालाय की नाही आपण बघू शकत नाही, ऑलरेडी ते आर डेव्हलपच्या पूर्ण फायनल स्टेजला ते पोहोचलेले आहेत. तर त्यांचा विकास झालाय असं म्हणण्यासाठी किंवा त्यांचा विकास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही टर्म वापरू शकतो का, नाही. म्हणून इकॉनॉमिक ग्रोथ ही डेव्हलप कंट्रीज साठी टर्म आहे, आणि डेव्हलपिंग इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक विकास ही टर्म डेव्हलपिंग कंट्रीज साठी आहे, जे आता सध्या अजून डेव्हलप होत आहे. ठीक आहे. अपवर्ड मुवमेंट इन नॅशनल इन्कम. आता हाऊ कॅन द मेजर ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ नेहमी कशी होते, वरच्या साईडला अपवर्ड मुवमेंटनी होते. आणि आर्थिक विकास कसा होतो, अपवर्ड मुवमेंट इन रिअल नॅशनल इन्कम, म्हणजे सध्याचा रिअल नॅशनल इन्कम आहे, हा रिअल जीडीपी कसा कॅल्क्युलेट करतो आपण, बेस इयरची प्राइस घेऊन त्याला आपण आत्ताचा जो रेट आहे त्याच्यानुसार नॅशनल इन्कम बघतो. हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा भाग आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आर्थिक वृद्धी हा क्वांटिटेटिव्ह चेंजेस दाखवतो किंवा क्वांटिटेटिव्ह आहे म्हणजे संख्यात्मक आहे. आय विल राईट हिअर संख्यात्मक. आणि आर्थिक विकास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे गुणात्मक आहे. ठीक आहे. आणि प्रोसेस आर्थिक विकास आर्थिक आर्थिक वृद्धी ही ऑटोमॅटिक प्रोसेस आहे, कारण तुम्ही मार्केटमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये प्रोडक्शन करत राहता, प्रोडक्शन वरती काम करत राहता, आणि त्याचे नंबर्स वाढून आपोआप ग्रोथ होते. पण ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे ते मॅन्युअल प्रोसेस आहे, कारण बघा हा लिटरसी रेट वाढवणं, एक्सपेक्टन्सी रेट वाढवणं, ऍडव्हान्समेंट घेणं, लिव्हिंग स्टँडर्ड वाढवणे, ह्या गोष्टी कशा गव्हर्नमेंट त्याच्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत असते. त्यामुळे ही मॅन्युअल प्रोसेस आणि इकॉनॉमिक ग्रोथ ही ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. ठीक आहे. आता ही कधी मिळेल आपल्याला, इकॉनॉमिक ग्रोथ कधी मिळेल, इन सर्टन पिरियड ऑफ टाइम, 1 वर्षाचा कालावधी असू दे किंवा 2 वर्षाचा कालावधी असू दे, ह्या कालावधीसाठी स्पेसिफिक ग्रोथ रेट ठरलेला असणार आहे की झालेली आहे की नाही. पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही कंटिन्युअस प्रोसेस, जसं मी तुम्हाला सांगितलं की 4-5 वर्षाचा आढावा घेऊन तुम्हाला समजावं लागतं की डेव्हलपमेंट झाले की नाही झाले, तर किती पर्सेंट झाले. त्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही कशी कंटिन्युअस प्रोसेस आहे. ठीक आहे. दोन्ही मधला डिफरन्स लक्षात आले सगळ्यांना. Just confirm me whether it is clear to everyone or not. Oh, good. Now, world's performance in term of economic growth. आता भारताचा इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये परफॉर्मन्स कसा आहे आता सध्याचा म्हणजे एकदम करंट डेटा घेतलेला नाहीये, पण करंट डेटा तुम्ही बघायचा आहे. ठीक आहे. एकदा
वर्ल्ड परफॉर्म इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ सिन्स द लेट 18th सेंचुरी, 18व्या शतकापासून व्हॅल्यूम ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हॅव बीन कन्सिस्टन्सली रायझिंग. जो वस्तू आणि सेवांचा जो नंबर आहे किंवा त्यांचे जे प्रोडक्शन आहे ते 18व्या शतकापासून कसं होत आहे, वाढतच आहे, वाढतच आहे. त्याचं मागचं रिझन आहे तर डेव्हलपमेंट, एक्सपोर्ट करतोय आपण, बिझनेस वाढतायत आणि लोकसंख्या सुद्धा वाढते. त्याचे व्हेरियस रिझन्स आहेत की आता 18व्या शतकापासून आतापर्यंत भरपूर वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन काय आहे, कंटिन्युअसली वाढताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. ऍडम स्मिथच्या मते 1800 मध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक दोन घटकांचा होता. तथापि 1992, 2002 आणि 2004च्या जागतिक बँकेच्या विकास अहवालानुसार श्रीमंत आणि गरीब देशातील फरक 300 पटीने वाढला आहे. आता बघा, आर्थिक वृद्धी तर झालेली आहे, पण तरी पण 1800 नंतर 1992, 2002, 2004च्या अहवालानुसार, ठीक आहे, जागतिक बँक सुद्धा अहवाल प्रसिद्ध करत असते की कोणता देश कुठे आहे, कुठल्या लेवलला आहे, त्यांची इकॉनॉमी प्रगत आहे की कशी आहे. तर त्यानुसार श्रीमंत आणि गरीब देशातील फरक आपल्याकडे 300 पटीने वाढलेले आहे. किती? 300 पटीने वाढलेले आहे. बघा, 3%, तीन तीन पटीने, 2 पटीने आणि 300 पटीने डिफरन्स लक्षात येतोय. खूप जास्त डिफरन्स हा आहे. डब्ल्यू 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 आय पासून वास्तविक दरडोई उत्पन्न दुप्पटपेक्षा जास्त वाढले आहे. जागतिक उत्पादन 4% पेक्षा जास्त वाढले, तर जगाची लोकसंख्या 2% ने वाढलेली आहे. आता सध्या जे उत्पन्न आहे ते 4% वाढले आणि लोकसंख्या 2% वाढली. इथपर्यंत अर्थव्यवस्थेला धोका नाहीये. पण ह्याची जर संख्या वेगळी झाली, म्हणजे लोकसंख्या 4 पटीने वाढते आणि दरडोई उत्पन्न मात्र 2% वाढत आहे, तर यावेळेस मात्र अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याच्या मार्गावर असणार आहे. ठीक आहे. तर आता हे ऍडव्हान्टेज ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस, या ग्रोथ प्रोसेसचे काय काय ऍडव्हान्टेज आहेत, फायदे आहेत, बेनिफिट आहेत. इट increases happiness and create potential for wider range of human choice. It helps with economic growth process. It is possible to shift people from basic task of growing food grains to more complex and interesting economic activity. तर या आर्थिक वाढीचे फायदे असे आहेत की लोकांना नॉर्मली फक्त शेतातलं धान्य घेण्याची इन्फॉर्मेशन किंवा एवढं त्यांना टेक्निकल नॉलेज होतं. याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही करायचं माहित नव्हतं किंवा ते करण्यासाठी इच्छुक सुद्धा नसायचे. पण या आर्थिक वाढीमुळे म्हणजे प्रोडक्शन वाढलेलं आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये जे उत्पादन आहे ते वाढलंय आणि हे वाढल्यामुळे मग त्यांना सुद्धा काय होत आहे, एकदम चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत की ते नवीन काहीतरी शिकतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने काय म्हटलं जाईल, त्यांना या आर्थिक वाढीचा फायदा त्यांना होताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर हे सामाजिक तणावाचे कुठे गेलो आपण? Oh, sorry, sorry. I use shortcut here. WW second. I 9. Sorry, I missed here. वर्ल्ड वॉर सेकंड. ठीक आहे. वर्ल्ड वॉर सेकंड पासून हे एक हे आहे, वर्ल्ड वॉर सेकंड म्हणतात. तर शॉर्ट फॉर्म आहे WW सेकंड. ठीक आहे. आय यूज वर्ल्ड वॉर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर हे सामाजिक तणावाचे निराकरण करते, ज्याचे परिणाम अधिक चांगले असतात. उच्च वेतन, उत्तम घर, शिक्षण, आरोग्य, अधिक नफा इत्यादींसाठी कामगार सौदेबाजी करतात. म्हणजे काय सौदेबाजी करतात, म्हणजे काय करतात? ऑब्व्हियसली देयर इज कॉम्पिटिशन टू गेट बेटर जॉब्स. सगळ्यांना चांगला जॉब पाहिजे, हाय पेड जॉब्स पाहिजेत, कमी मेहनत पाहिजे. सो अशा पद्धतीने काय करायचं असतं, तिथं मार्केटमध्ये वृद्धीमुळे यस दुसरं महायुद्ध, वर्ल्ड वॉर सेकंड. ठीक आहे. तेव्हापासून हे जे लोकसंख्या 2 पटीने वाढली आणि 4% दरडोई उत्पन्न वाढले. ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सामाजिक तणाव, संघर्ष, जेव्हा अर्थव्यवस्था ठप्प असते तेव्हा उद्भवतात. कोणते? सामाजिक तणाव. सामाजिक तणाव म्हणजे काय? सोशल जे तुमचे स्ट्रेस असेल तो कधी निर्माण होतो? जेव्हा तुमचे काम, अर्थव्यवस्था पूर्णच ठप्प होईल, कुठलंच काम त्याच्यामध्ये करता येणार नाही, इतरांच्या खर्चावर पूर्ण केला जाऊ शकतो. तर ह्या वेळेस काय होतं, आर्थिक वाढ जी आहे ती आपल्याला हेल्प करते. ठीक आहे. ट्रिकल डाऊन इफेक्ट गरिबांद्वारे दूर करण्यासाठी हे जर प्रभावी साधन आहे जे असमानता कमी करते आणि गरिबी सुद्धा कमी करते. ठीक आहे. आणि अजून काय करते?
तर जे स्वतंत्र आणि समाजातील असुरक्षित वर्गाला सक्षम बनवते. आर्थिक वाढ काय करतं? आर्थिक वाढ कशासाठी असते? तर समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना वाढ देण्यासाठी पण वेगवेगळ्या स्कीम्स किंवा वेगवेगळे त्याच्यामध्ये काय म्हणलं ऍक्टिव्हिटी केल्या जातात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा सक्षम करण्यासाठी इथे हेल्प केली जाते. ट्रिकल डाऊन इफेक्ट गरिबांना दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे. म्हणजे काय? ट्रिकल डाऊन म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, की जो मार्केटमध्ये ट्रेंड असणार आहे, फॅशनचा असो किंवा प्रोडक्टिव्हिटीचा असो किंवा आणखीन कुठला इफेक्ट असो, तो काय करतो मार्केटमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस तयार करून तो फ्लो मध्ये ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे, मार्केटमध्ये किंवा सोसायटीमध्ये. आता तुमचा एखादा कपड्यांची फॅशन असेल, ती सुद्धा मार्केटमध्ये कशी ठेवते? ट्रिकल डाऊन इफेक्ट चांगल्या पद्धतीने ठेवते. आणि चांगले विचार सुद्धा हे काय करतात? चांगला विचार सुद्धा काय म्हणतात, चांगलं विचार किंवा एखाद्या व्यक्तीचं चांगलं बिहेवियर काय करतं? तुम्हाला प्रभावी करतं आणि ते बिहेवियर मग तुम्ही दुसरे करतात. आता एक एक्झाम्पल आपल्याला मूव्हीचं माहिती आहे. एक मूव्ही आहे, एक फेमस ऍक्टर आहे आणि त्या ऍक्टरमध्ये असं सांगितलं जातं की मी ही तुला हेल्प केलेली आहे, तू हे पुढच्या काही जणांना हेल्प कर, एवढंच मला रिटर्न मध्ये दे. परत ती व्यक्ती तिसऱ्याला सांगते, चौथ्याला सांगते आणि अशा पद्धतीने ते सोशल बिहेवियर जे आहे ते चेंज होतं. कशामुळे? ट्रेंडमुळे. तर त्याला ट्रिकल डाऊन इफेक्ट म्हणतात. आणि हे गरिबी दूर करण्यासाठी काय केलेलं सर्वात प्रभावी साधन आहे, की कुठले तरी एक काय म्हणता येईल आपल्याला स्कीम किंवा ऍक्टिव्हिटी राबवली जायची, ज्याच्यामुळे आर्थिक वृद्धीची स्कीम वापरलेली आहे कंटिन्युअसली. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमधले हे जे काय म्हणता येईल दरी आहे ती कमी करण्यासाठी हेल्प झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन फिजिकल सोर्सेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस, आर्थिक वृद्धी होण्यासाठीचे स्रोत कुठले कुठले आहेत, प्रोसेस कुठले कुठले आहेत? एक आहे इन्व्हेस्टमेंट इन फिजिकल अँड ह्युमन कॅपिटल, एकतर भौतिक आणि मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक करणं. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, तांत्रिक प्रगती करणं. इन्स्टिट्यूशन्स अँड पॉलिसी चेंजेस दॅट इम्प्रूव्ह इफिशियन्सी इन इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये काय होतं, की वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांच्या पॉलिसीज चेंज करायच्या, जेणेकरून त्या पॉलिसीज थ्रू लोकांचं कल्याण होईल, नवीन मार्केटमध्ये उत्पादन वाढेल. ठीक आहे. तर या गोष्टींमुळे काय होऊ शकते? इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. त्याच्यामध्ये पण कॉम्पिटेटिव्ह मार्केट म्हणजे स्पर्धात्मक बाजार असेल तर प्रोडक्शन कोणाचं चांगलं आहे याच्यासाठी स्पर्धा होऊन अधिकाधिक चांगले प्रोडक्ट लोकांना मिळतील. स्टेबल प्राइसेस, कॉन्स्टंट प्राइसेस म्हणजे काय? प्राइसेस जे आहे ते लोकांना परवडण्यासारखे असावे, त्यामुळे एक स्पेसिफिक स्टेबल प्राइसेस इथे असणार आहे. फ्री ट्रेडमुळे काय होईल? लोकांना बिझनेस करण्यासाठी मार्केट अवेलेबल होईल. फ्लेक्झिबल कॅपिटल मार्केट्स, जे बिझनेस करणार आहेत ज्यांना भांडवल उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी हे फ्लेक्झिबल कॅपिटल मार्केट असेल तर इझिली त्यांना कॅपिटल अवेलेबल होईल बिझनेस करण्यासाठी. देन सिक्युअर प्रॉपर्टी राईट्स, जे तुमचे लँड होल्डिंग्स आहेत, लँड होल्डिंग्स किंवा अदर प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टी राईट्स म्हणजे जो बिझनेस करतोय त्याचं नुकसान होऊ नये म्हणून सिक्युअर प्रॉपर्टी राईट्स सुद्धा अवेलेबल असतील. पॉलिटिकल स्टॅबिलिटी, ह्या गोष्टी काय करतात? इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेसला खूप हेल्पफुल ठरतात किंवा आर्थिक वाढीच्या प्रोसेसमध्ये मदत करतात. ठीक आहे. भौतिक आणि मानवी भांडवलात गुंतवणूक, तांत्रिक प्रगती, आर्थिक संस्थांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणाऱ्या संस्था आणि धोरणातील बदल, या गोष्टी किंवा हे स्त्रोत असतात. ठीक आहे. डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, कशावरती ठरतात हे इकॉनॉमिक ग्रोथ झालेले आहे किंवा कोणते कोणते घटक आहेत जे इकॉनॉमिक ग्रोथ घडवून आणतात? एक आहे कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे भांडवलाची उभारणी. त्याच्यानंतर भांडवल आणि उत्पादनाचा रेशो, तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. भांडवल आणि आउटपुट रेशो म्हणजे काय? तर भांडवल म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात. 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, आउटपुट तुम्हाला 150 रुपयाचं आलं. हा काय रेशिओ आहे? हा रेशिओ तुम्हाला काय दाखवतोय? त्याच्यावरती इकॉनॉमिक ग्रोथ झाले की नाही समजेल. इन्व्हेस्टमेंट आउटपुट कॅपिटल तुम्ही 100 रुपयाचं लावलं आणि 150 रुपये तुम्हाला आउटपुट आलं, तर हा रेशिओ व्हेरी गुड आहे, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ इथे होते. पण कॅपिटल जर तुम्ही 50 रुपयाचं लावलं आणि तुम्हाला आउटपुट जे आहे ते 30च रुपयाचं मिळालं, तर हा एकदम बॅड इकॉनॉमिक ग्रोथचा इंडिकेटर नाहीये किंवा इकॉनॉमिक ग्रोथ होत नाहीये इथे तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणजे कोणत्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन काम करतंय किंवा ऑर्गनायझेशन मध्ये कुठल्या पद्धतीचं काम चाललंय याच्यानुसार इकॉनॉमिक ग्रोथ दिसून येईल. आणि ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, तांत्रिक प्रगती, हे तर इकॉनॉमिक प्रोसेस किंवा इकॉनॉमिक ग्रोथचं एक नंबरचं काय म्हणता येईल आपल्याला इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, स्रोत आहे किंवा घटक आहे. ठीक आहे.
त्यानंतर हे बघा, आर्थिक वाढीचे निर्धारक घटक कोणते कोणते आहेत? भांडवल निर्मिती, भांडवल आणि उत्पादन गुणोत्तर, संघटनात्मक संरचना आणि तांत्रिक प्रगती. मर्यादा काय काय आहे त्याला? आर्थिक वृद्धी होण्यापासून म्हणजे आर्थिक वृद्धी होण्यापासून कोणत्या गोष्टी टाळू शकतात किंवा कोणत्या गोष्टी त्यांना अडवू शकतात? एक तर आहे वाढती उत्पन्न असमानता, म्हणजे लोकांकडे जे उत्पन्न आहे ते कमी जास्त होते, त्याच्यामध्ये दरी तुम्हाला दिसते, तर ते तुम्हाला आर्थिक वृद्धी होण्यापासून मागे खेचू शकते. त्याच्यानंतर प्रदूषक आणि नकारात्मक बाह्यता, म्हणजे पोल्युशन असेल किंवा निगेटिव्ह एक्सटर्निटी असेल, त्या गोष्टी तुम्हाला आर्थिक वृद्धी होण्यापासून मागे खेचू शकतात. आणि एक म्हणजे अपारंपरिक संसाधनांचे नुकसान, म्हणजे जे रिसोर्सेस नॉन रिन्युएबल आहेत किंवा जे तयार व्हायला खूप वेळ लागतो, त्यांचं जर तुम्ही नुकसान करत असाल तर ते पुन्हा रिन्यू व्हायला खूप वेळ घेतात. आणि जर ते लवकर रिन्यू झाले नाही तर मात्र तुम्हाला ते तयार करण्यासाठी खूप वेळ जाईल, आणि तयार नाही झाले तर त्याचं नुकसान होऊ शकतं, आणि ते तुम्हाला आर्थिक वृद्धी होण्यापासून अडवू शकतं. ठीक आहे. आता PQLI हे काय आहे? इंडिकेटर आहे आर्थिक वृद्धीचं किंवा आर्थिक विकास हे तुम्हाला दाखवण्यासाठीच एक इंडिकेटर आहे, PQLI. ठीक आहे. फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स याचा फुल फॉर्म आहे PQLI. मॉरिस डी मॉरिस यांनी ही कन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे 1970च्या मध्यामध्ये. 3 इंडिकेटर्स याच्यामध्ये वापरलेले आहेत PQLI किंवा ही इंडेक्स चेक करण्यासाठी. एक तर तुमची आयुर्मान, लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट द एज 1. त्याच्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे तुमचा बालकांचा मृत्यूदर, बाल मृत्यूदर, आणि साक्षरता दर, या 3 गोष्टींवरती PQLI म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स हे ठरवून काढला जातो. For each indicator, the performance of individual countries related on the scale of 1 to 100, where 1 represents worst performance and any country 100 the best performance. आता PQLI मध्ये जो नंबर दिला जातो किंवा इंडिकेटर दिला जातो, तो 1 ते 100च्या मध्ये दिला जातो. यामध्ये 100 हे खूप बॅड आहे PQLI तुमच्या कंट्रीचा, स्पेसिफिक कंट्रीचा, आणि 100 इज द बेस्ट, म्हणजे सगळ्यात बेस्ट जर असेल तर ते 100 असणार आहे. सो अशा पद्धतीने PQLI काढला जातो हे 3 घटकांवरती. कोणते कोणते घटक आहेत? एक तर आहे वयाच्या पहिल्या वर्षी आयुर्मान, म्हणजे हा त्याच्यानंतर बाल मृत्यू दर आणि साक्षरता दर. ठीक आहे. ठीक आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे की आयुर्मानासाठी, म्हणजे हे जे गोष्ट आहे या आयुर्मानासाठी 100च्या वरची मर्यादा 77 वर्षे स्वीडनने 1973 मध्ये काढली. म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त लाईफ एक्सपेक्टन्सी रेट हा 1973 मध्ये स्वीडनचा होता. किती होता? 77. आणि 1च्या खालची मर्यादा 28 वर्ष नियुक्त केली होती. म्हणजे 1950 मध्ये गिनी पाऊसचे आयुर्मान हे किती होतं? 28 वर्ष होतं मिनिमम. ठीक आहे. सो हे होतं तुमचं PQLI किंवा काय म्हणता येईल त्याला? फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स. काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये? प्रॉपर वर्ड फॉर PQLI. ओके. नाव HDI हे पण इंडिकेटर आहे तुमच्या आर्थिक विकास किंवा वृद्धीचं. HDIचा फुल फॉर्म आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, दॅट इज HDI. Is a statistical tool to use the measure of country's overall achievement and its social and economic dimension. The social and economic dimension of country are based on the health of the people, their level of education, attainment, and their standard of living. त्याच्यामध्ये बघा HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक याला मराठीमध्ये म्हणतात. तर मानव विकास निर्देशांक मध्ये हा काय आहे? स्टॅटिस्टिकल म्हणजे नंबर्स घेऊन कॅल्क्युलेट केलं जातं की लोकांची, तिथे राहणाऱ्या लोकांचं डेव्हलपमेंट झालेली आहे की नाही, त्यांचा वृद्धी विकास झालेला आहे की नाही, हे नंबर्सनी घेऊन तिथे कॅल्क्युलेट केलं जातं. ज्यामध्ये कंट्रीमध्ये सोशल म्हणजे सामाजिक आर्थिक डायमेन्शन याला चेक केलं जातं. लोकांचं आरोग्य, लोकांचं एज्युकेशनची लेवल, पातळी, ठीक आहे, शिक्षणाची पातळी, आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा, या 2-3 गोष्टींवरून हा मानव विकास निर्देशांक काढला जातो. आणि ते स्टॅटिस्टिकली कॅल्क्युलेट केलं जातं, म्हणजे नंबर्स काढले जातात. बघा इथे डायमेन्शन ऑफ इंडेक्स, डायमेन्शन इंडिकेटर्स, लॉंग अँड हेल्दी लाईफ, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ अँड लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, नॉलेज, means of year schooling, expected year of schooling and education index, that is human development index ला तिथे मिळतं. आणि त्याच्यानंतर मग
आहे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, GNI पर कॅपिटा. त्याच्यानंतर GNI इंडेक्स, आणि जो आहे तो काय असणार आहे, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सोर्स कुठून आहे, UNDP, म्हणजे काय, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू HDI रिपोर्ट पब्लिश केला जातो दरवर्षी. ठीक आहे. त्याच्यातून मग काय होतात, मानव विकास निर्देशांक हा UNDP प्रोग्राम प्रसिद्ध करते, पण याच्यामध्ये पण ते डायरेक्टली म्हणजे HDIचा नंबर देतात, पण त्याच्यामध्ये पण कंट्रीज कुठल्या नंबरला कोणती कंट्री आहे, किती नंबरला कोणत्या कंट्रीने चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, हे याच्यामुळे कळतं. कशामुळे, UNDPच्या HDI मुळे. ठीक आहे. पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांनी 1990 मध्ये HDI ची निर्मिती केली, जी पुढे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमद्वारे देशाच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी वापरले गेले. तर ही जी आहे कन्सेप्ट HDI, ती कोणी सगळ्यात पहिले वापरली, तर पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांनी 1990 मध्ये वापरली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर निर्देशकांची गणना 4 प्रमुख निर्देशकांना एकत्रित करते. आरोग्यासाठी अपेक्षित आयुर्मान, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष, आणि शिक्षणासाठी शालेय शिक्षणाची वर्ष. म्हणजे काय, आरोग्य, एज्युकेशन आणि हेल्थ, या 2-3 गोष्टींवरती तुमचं HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुमच्या कंट्रीचा पर्टिक्युलरली इथे लक्षात घेतला जातो. ठीक आहे. HDI attempts to rank all countries on scale of 0 lowest HD and 1 highest HD based on 3 goals and products of the development. आता HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, तो 0 ते 1 मध्ये रँक केला जातो. 0 ते 1 मध्ये रँक केला जातो म्हणजे काय, की 0 सगळ्यात कमी, 0.01, 0.02, 0.37, 0.2 आणि 1 इज द ग्रेटेस्ट. हे HDI चे स्केलिंग रेट असतात. कोणत्या कोणत्या 3 घटकांवरती HDI काम करतं, तर लॉन्जिटिव्हिटी इज मेजर्ड बाय लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, जन्मापासून ते लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान. त्याच्यानंतर लिटरसी रेट, अडल्ट लिटरसी रेट म्हणजे प्रौढांचं शिक्षण. त्याच्यानंतर इन्कम मेजर्ड बाय ऍडजस्टेबल रिअल पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, दरडोई उत्पन्न, तुमच्या कंट्रीमध्ये राहणाऱ्या लोकांचं दरडोई उत्पन्न. या 2-3 घटकांवरती HDI अटेम्प्ट करतं तुम्हाला रँक करण्यासाठी. तर हे तिन्ही मेजर वापरून, डेव्हलपमेंटचा फॉर्म्युला वापरून, इथे 160 कंट्रीजचं काय काढलं होतं आपण, HDI काढलं होतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे काढलेलं आहे. तर याच्यामध्ये HDI 0.800 अँड अबोव व्हेरी हाय होतं, आणि हाय फ्रॉम 0.700 टू 0.799 हे काय होतं, हाय आहे. आणि मीडियम काय आहे मग, 0.50 टू 699, अँड लो किती असणार आहे, 0.550 पर्यंत जर असेल ती कंट्री, तर ते एकदम लो असणार आहे. तर ह्या पद्धतीने काय केलं जातं, HDI कंट्रीजला HDI कंट्रीजला कॅटेगराइज केलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. नाव लाईफ एक्सपेक्टन्सी रेट कॅल्क्युलेट कसा केला जातो HDI मध्ये किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये, हा फॉर्म्युला दिलेला आहे लाईफ एक्सपेक्टन्सी रेटचा, एक नॉर्मल. हा, for example, if in a country the current average expectancy period in the year is 1999 is 72.7 years, and the coming generation is supposed to be 85 years, while it was 25 years for the last past generation, and life expectancy index will be as, लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स मध्ये 72.7 हा आधीचा रेट होता, आणि सध्या काय आहे, पास्ट जनरेशनचा जो इंडेक्स होता 25 आहे. 85 हा एक्सपेक्टेड आहे, तो आपण काय केलेला आहे, त्याच्यातून 25 मायनस केलेला आहे दोन्ही मधून. जो एक्सपेक्टेड रेट आहे त्याच्यातून आत्ताचं करंट एज, आणि जे आधीचं रेट होतं त्याच्यातून करंटचा एज आपण मायनस केल्यावरती जो आपल्याला इंडेक्स मिळेल तो काय असणार आहे, 0.795 असणार आहे. ठीक आहे.
हे कॅल्क्युलेट करायला तुम्हाला तर एक्झाम मध्ये येणार नाही, बट जस्ट फॉर इन्फॉर्मेशन की कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात. ओके, थोडा वेळ बाकी आहे, हे एकदा मी रीड करायला देईल, पीडीएफ शेअर करेल तेव्हा रीड करून घ्या. नाव मोस्ट इम्पॉर्टंट एसडीजीज आणि एमडीजीज जे तुमच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी युजफुल आहेत. प्रत्येक वर्षी हे काय होत असतात, अपडेट होत असतात आणि प्रत्येक इकॉनॉमीला हे फॉलो करायचे असतात. द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल were born at United Nations Conference on Sustainable Development in Rio de Janeiro in 2012. 2012 मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय झालेले तयार झालेले आहेत आणि the objective to produce the set of universal goals that meet urgent environmental. आता एन्व्हायरमेंट पर्यावरणाला पण खूप इम्पॉर्टन्स आहे इकॉनॉमी मध्ये, कारण एन्व्हायरमेंट जर आपण व्यवस्थित जपलं तरच पुढे इकॉनॉमी तुमची व्यवस्थित चालते. तर या पर्यावरणीय राजकीय आणि आर्थिक विकासांना चॅलेंज करण्यासाठी किंवा या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी काय केलं जातं, या एसडीजीज आणि एमडीजीज इथे मांडलेल्या आहेत. ठीक आहे, एसडीजीजचा फुल फॉर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. एसडीजीज रिप्लेस द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि एसडीजीज नंतर जे आलेले आहेत ते आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, which started global efforts in 2000 to tackle the indignity of poverty. पॉवर्टीला कमी करण्यासाठी किंवा त्याच्याशी रिलेटेड आणखीन भरपूर चॅलेंजेस आहेत इंडियन इकॉनॉमीमध्ये. पॉवर्टी आहे, हंगर आहे, डिसीजेस आहेत वेगवेगळे हेल्थशी रिलेटेड, चाइल्ड एज्युकेशन आहे, त्या त्या गोष्टींना प्रायोरिटाईज करण्यासाठी हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आपण काढलेले आहेत. ठीक आहे, सो दीज आर द 17 गोल. ठीक आहे, काय आहेत हे एमडीजीज? नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेल बिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, affordable and clean energy, decent work and economic growth, innovations and infrastructure, reduce inequalities, sustainable cities, responsible consumption and production, climate action, life below water, life below land, peace, justice and strong institutions and partnership goals. हे वेगवेगळे गोल्स आहेत. मला वाटतं आपण उद्याच्या सेशन मध्ये याला डीप मध्ये समजून घेऊया. आता आपला टाइम संपलेला आहे झूमचा पण. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या याच्यामध्ये काय आणखीन जर तुमचे डाऊट्स असतील तर विचारा, आणि नाहीतर मग आपण उद्याच्या सेशन मध्ये हे कंटिन्यू करणार आहोत, तेव्हा देखील तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, and I will share the recorded video for this. Don't worry. Okay. Let's end the session. Thank you for today's session.